तर आज ना आमच्या गावची यात्रा आहे आणि यात्रेला जाण्यासाठी मला तयार व्हायचं आहे. त्याच्यासाठी ना मी सगळी तयार व्हायचं आणि पोरं शाळेत आली की आम्ही यात्रेला जाणार आहे. त्याच्यामुळे म्हणलं अगोदर स्वयंपाक वगैरे लवकर करून घ्यावा आणि मग लवकर आवरून ना म्हणजे जास्त वेळ न लावता अंधार भरपूर पडायच्या आता आपण घरी येऊ म्हणून मी पटकन ना भाजीची तयारी वगैरे करून घेतली. तर आज थोडंसं ना खारं वांग म्हणतात ना, खारं वांग मला बनवायचं होतं, पण त्याच्यात थोडेसे हिरव्या मिरच्या मी घातलेले आहेत कारण एकदम खारं आमच्यात थोडंसं आवडत नाही. हिरव्या मिरच्या 4-5 घातलेले आहेत. तर तसं छान लागतंय बघा, मस्त एकदम म्हणजे मस्त टेस्टी येते. तर काय करायचं, तेलामध्ये काय केलं माहिती का, भरपूर असं लसूण ठेचून भरपूर असा लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि 5 ते 7 मिरची घातली आणि मिक्सरला लावून घेतलं आणि ती जी पेस्ट होती ना ती व्यवस्थित अशी भाजून घेतली. त्यात टाकला कढीपत्ता, त्याच्यानंतर जे काय वांगे होते ते वांगे टाकून घेतले आणि मस्त असं तेलात ना वांगे असे आपण भरीतला कसं वांगं भाजून घेतो तसं तेलात नाही, मी वांगे चांगले 2 ते 3 मिनटं ताट झाकून वाफवून घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर त्याच्यात हळद, चवीनुसार मीठ, आपले बेसिक मसाले म्हणजे मसाले कोणता नाही घातला, फक्त जिरा पावडर आणि धना पावडर घातली आणि थोडंसं भाजीला घट्टसरपणा येण्यासाठी आणि टेस्ट पण थोडीशी जिरा पावडरने छान लागते म्हणून. तर असं सगळं टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर ह्या भाजीला ना मी शेंगदाण्याचा कूट भरपूर वापरते कारण याच्यामध्ये ना कांदा, टोमॅटो असलं काही मी वापरत नाही कारण ते घातलं ना एवढी टेस्ट येत नाही. आणि नेहमीपेक्षा ना थोडंसं जास्त मी मीठ घालते कारण खारं वांगं म्हणलं की किंचित तसं मीठ थोडंसं लागायला पाहिजे तर त्या भाजीला टेस्ट येते. त्याच्यानंतर म्हटलं चला आता एक भाजी झाली कारण मी चौघांसाठी, आम्ही 4 जण आहे तर चौघांसाठी 4च वांगी बनवली होती. आणि त्याच्यानंतर म्हटलं आता थोडंसं सुक्क भाजी पण लागेल कारण आम्हाला सुकी भाजी थोडी लागते रोज जेवताना. तर त्याच्यासाठी ना भरपूर असा कांदा चिरून घेतला, एक टोमॅटो चिरलं, कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर आणि धना पावडर, जिरा पावडर सगळं घालून ना शिमला मिरचीला 4 ते 5 मिनटं वाफ दिली आणि नंतर आम्ही सगळं आवरून ना निघालो बघा यात्रेत. तर यात्रेत ना असे मोठ्या एकदम असे पाळणे वगैरे, ह्या वर्षी ना एकदम मस्त अशी यात्रा भरली इथली. तर किती गर्दी आहे बघा तुम्ही, कारण गर्दीमुळं ना एकदम असा व्हिडिओ पण काय ना एकदम असं क्लिअर येत नाही काढता, कारण कसं आहे माहिती का, क्लिअरिटीचा जरा प्रॉब्लेम येतोय कारण लाईटिंगचं प्रमाण जास्त आहे ना त्यामुळं क्लिअरिटी काय एवढी येत नाही. पण जेवढं होता होईल तेवढं आम्ही घेतलेला आहे व्हिडिओ. आणि पोरं वगैरे पाळण्यात बसली, पण आता कसं आहे माहिती काय काय एवढी कॅप्चर झालं नाही आणि त्यांना बसून मग निवांत थोड्या वेळ आम्ही इकडं तिकडं जी काय आपली शॉपिंग, मी थोड्याशा शॉपिंग पण इथे केलेली आहे यात्रेत. आणि त्याच्यानंतर सगळं ही यात्रा वगैरे आहे ना म्हणजे एक भरपूर उशीर रात्रपर्यंत असते, परंतु आम्ही 1-2 तास यात्रेमध्ये थांबलो. पोरं वगैरे पाळण्यात बसली आणि पाळण्यात बसल्यानंतर ना तिथं म्हणजे ह्या वर्षी इतकी गर्दी आहे ना आणि यात्रा पण छान भरली आहे बघा. तर वरून एक व्हिडिओ आम्ही कॅप्चर केलेला आहे पाळण्यात बसल्यानंतर. वरून हे काही सगळं तुम्हाला अख्खं खालचं दिसते ना ते वरून काढलेला व्हिडिओ आहे, पाळण्यात बसल्यानंतर काढलेला व्हिडिओ आहे. पाळणा थांबतोय ना त्यावेळेस जी काही ब्रेक भेटतोय ना थोडासा आधीमध्ये, तर त्याच्यात भेटलेला हा व्हिडिओ. आणि इथं आम्ही थांबलोय आणि आमचं ऋतू आहे ना पाण्यात बसायला गेला तर म्हणलं त्यानं आमचा हा काढलेला व्हिडिओ आहे. तर असं मस्त असं सगळं आईस्क्रीम वगैरे यात्रेत थोडंसं एन्जॉय केलं. आणि पोरांना कसं होते माहिती का, पोरांचं कसं असतं असं छोट्या गोष्टीतच त्यांचा आनंद असतोय बघा. तर असं सगळं यात्रा वगैरे आम्ही करून आलो. आणि त्याच्यानंतर थोडीशी गवारीची भाजी मला टाकायची होती, थोडीशी गवारीच्या भाजीला पण फोडणी घालून घेतली कारण कसं आहे माहिती का, आम्ही सगळ्या भाज्या एकदम थोड्याच बनवतो त्यामुळं 2-2, 3-3 भाज्या अशा बनवाव्या लागतात. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.